शिवसेनेच्या फुटीर खासदारांच्या विलीनीकरणाला स्थगिती नाही। विलीनीकरणाला तात्काळ स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय। उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला तात्काळ स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे। मात्र या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर लोकसभा अध्यक्षांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 18 जून रोजी विलीनीकरणाला मान्यता दिली होती आणि त्यानंतर लोकसभेतील शिंदेंच्या शिवसेनेच्या खासदारांची संख्या 7 वरून 13 झाली। विलीनीकरणाला तात्काळ स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलेला आहे। मात्र लोकसभा अध्यक्षांचं उत्तर सर्वोच्च न्यायालयानं मागवलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतून 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेले, त्या विलीनीकरणाचं हे प्रकरण, या प्रकरणी तात्काळ स्थगिती द्यायला न्यायालयानं नकार दिलेला आहे। प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सविस्तर तपशील संदीप आपल्याला देतील। संदीप। विक्रांत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दिल्लीत असतानाच शिवसेनेला हा मोठा धक्का म्हणावा लागेल की सुप्रीम कोर्टाने विलीनीकरणाच्या स्थगितीला थेट नकार दिलेला आहे। अध्यक्ष ओम बिर्ला यांना जरी निर्देश दिलेले असले तरी जो विलीनीकरणाचा निर्णय घेतलेला होता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी, त्याला स्टे मिळवण्यासाठी किंवा स्थगिती मिळवण्यासाठी ही एक याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि काही वेळापूर्वी ही याचिकेवर सुनावणी झाली। न्यायमूर्ती PS नरसिंह आणि आलोक आराध्य यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली। महत्त्वाचं म्हणजे देवदत्त कामत जे ठाकरे गटाचे वकील आहेत, ज्यांनी यापूर्वी देखील पक्ष फुटलेला होता, त्यावेळेला त्यांनी काम पाहिलेलं होतं, त्यांनी युक्तिवाद करताना थेट म्हटलेलं होतं की या निर्णयाला अंतिम स्थगिती जी आहे ती द्या असे त्यांनी मागणी करत एक युक्तिवाद असा केला होता की 6 खासदारांनी हा निर्णय जो आहे विक्रांत तो एकतर्फी घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे कुठलाही पक्ष विलीन झालेला नाही, प्रत्यक्षात कुठलंही वैध विलीनीकरण जे आहे ते झालेलं नाही। हे सगळे खासदार आमच्या पक्षातून आणि आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं विलीनीकरण हे वैध ठरवता येऊ शकत नाही, त्याला स्थगिती द्यावी अशी खरं तर मागणी त्यांनी युक्तिवादात करताना देवदत्त कामत यांनी केली होती। मात्र न्यायालयानं थेट नकार दिलेला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला हा मोठा धक्का म्हणावा लागेल। आता 6 खासदार जे आहेत ते आता एकनाथ शिंदे यांचेच झालेले आहेत असं म्हणता येईल, कारण जरी निर्देश दिलेले असले ओम बिर्ला यांना तरी लोकसभा सचिवालयाकडून जो काही अहवाल रिपोर्ट आहे तो पाठवला जाईलच सुप्रीम कोर्टाकडे। मात्र महत्त्वाचं हेच आहे की हा निर्णय जो आहे तो आता कायम राहणार आहे ओम बिर्ला यांचा। त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले 6च्या 6 खासदार आता त्याच शिवसेनेचे असणार आहेत, शिवसेना UBT पक्षाचे नसणार आहेत। यावर आता शिक्कामोर्तब झालेलं आहे असं म्हणता येईल। विक्रांत, धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।